दिंडोरी रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीलगत असलेल्या सुयोग हॉस्पिटलमध्ये अज्ञात संशयिताने हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कैलास राठी यांच्यावर धारदार कोयत्याने वार केल्याची घटना शुक्रवारी रात्री 9:30 वाजता घडली। संशयिताने केबिनची कडी लावून शर्टच्या मागे लपवलेला कोयता काढून राठी यांच्या डोक्यावर तसेच मानेवर 15 वार केले। या प्राणघातक हल्ल्यासंदर्भात त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आज सकाळी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी डॉक्टर राठी यांची अपोलो हॉस्पिटल येथे भेट घेतली। यावेळी नाशिक शहरातील सर्व डॉक्टरांच्या वतीने पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सचिन देवरे यांच्याकडून संबंधित आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। काल सायंकाळी पंचवटी मधील सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कैलास राठी सर यांच्यावर धारदार कोयत्याने एका अज्ञात इसमाने हल्ला केला। त्या हल्ल्यामध्ये सर प्रचंड स्वरूपात जखमी झालेले असून त्यांना काल अपोलो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे। त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा प्रथमतः आम्ही नाशिक शहर आणि जिल्ह्यातील सगळ्या डॉक्टर असोसिएशनतर्फे आम्ही तीव्र निषेध करतो। डॉक्टरांना असा हल्ला होणे हे अतिशय निंदनीय आहे। त्या हल्ल्याच्या निषेधार्थ शहरातील सगळ्या संघटनांनी काल रात्रीपासून तर आता दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व वैद्यकीय सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलेला होता। मात्र आता थोड्या वेळापूर्वी शहरातील सगळ्या संघटनांच्या अध्यक्षांची आमची मीटिंग झाली आणि त्यामध्ये असा आम्ही निर्णय घेतला की जी वैद्यकीय सेवा बंद केलेली होती ती आम्ही पूर्ववत परत एकदा आत्ता आज दुपारपासून चालू करत आहोत आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी पोलिसांकडे मागणी केलेली आहे। काल रात्री आमचे IMAचे मेंबर व सुयोग हॉस्पिटलचे संचालक आणि पंचवटीमधील प्रॅक्टिशनर कैलास राठी यांच्यावर एका अज्ञात इसमाने कोयत्याने धारदार शस्त्राने वार केला आणि त्यांची प्रकृती काल गंभीर झाली आणि त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं। हॉस्पिटलमध्ये हल्ला झाल्यामुळे आमच्या वैद्यकीय क्षेत्राने त्वरित सर्व सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता आणि रात्रीपासून आत्ता मीटिंगमध्येपर्यंत आम्ही पूर्ण सेवा आमच्या बंद केलेल्या होत्या। आता मीटिंगमध्ये अशी चर्चा झाली किंवा प्रथमदर्शनी पोलीस तपासात असं कळलेलं आहे की हा सर्व जो झालेला आहे हा काहीतरी आर्थिक वादातून किंवा त्यांच्या पर्सनल मॅटरमुळे झालेला आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारचा मेडिकल व्हायलन्स किंवा डॉक्टर पेशंट किंवा डॉक्टर रुग्ण यामध्ये वादामुळे हा हल्ला झाला नसून हा पर्सनल वादातून झाल्यामुळे मेडिकल असोसिएशनचं जे कर्तव्य आहे की रुग्णसेवा देणं ते आम्ही आता थांबवत नाही आहोत आणि आत्तापासून आम्ही आमच्या सर्व मेडिकल सेवा पूर्ववत देत आहोत। त्यामध्ये सर्व इमर्जन्सी किंवा इलेक्टिव्ह ऑपरेशन्स असतील किंवा सर्व सेवा असतील या आत्तापासून आम्ही चालू करत आहोत। मात्र हॉस्पिटलमध्ये हल्ला झाल्यामुळे आणि डॉक्टरांवर हल्ला झाल्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशन ह्या सर्व हल्ल्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहोत। आम्ही पोलिसांना निवेदन दिलेले आहे की हल्लेखोराला त्वरित पकडावे, त्याच्यावर त्वरित कारवाई व्हावी आणि आमचे जे मित्र आता सध्या जीवन मृत्यूचा संघर्ष करत आहोत त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी आम्ही अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करीत आहोत। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।